बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची, कारण देशात पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपणार, तुटवडा होणार अशा अफवा पाहायला मिळतात। आणि त्याच पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सर्वांना दिलासा देणारे एक पत्रक जारी केलंय। भारतात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाहीये, त्या अफवा असल्याचं बीपीसीएलने सांगितलेलं आहे। बीपीसीएलने हे पत्रक जारी केलंय। पेट्रोल आणि डिझेलचा कुठलाही तुटवडा नाही असं भारत पेट्रोलियमने म्हटलंय। पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या, त्यामुळे तुटवड्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। मात्र त्याच पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सर्वांना दिलासा देणारं हे पत्रक जारी केलंय। भारतात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, त्या अफवा असल्याचं बीपीसीएलने सांगितलंय। दरम्यान ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कोर कमिटी सदस्य अली दारूवाला यांनी गॅस सिलेंडर दरवाढीवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आज जे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांनी जे एक सर्क्युलर काढलेला आहे, त्या सर्क्युलरच्या अनुषंगाने जे कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट जसे की बेकरी आणि हॉटेल्स याला जे सिलेंडर दिलं जातो त्याच्यावरती पाबंदी घातलेली आहे। आणि ही पाबंदी तात्पुरती आहे। जसं आपलं सप्लाय ऑफ LNG हे सुरळीत होईल तेव्हा ही पाबंदी परत काढण्यात येणार आहे। तर आपल्या माध्यमातून मी कस्टमर्सला हे रिक्वेस्ट करू इच्छितो का याच्यामध्ये काही पॅनिक बाईंग करायची आवश्यकता नाही। घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलवरती बिलकुल शॉर्टेज नाही। आपल्याकडे 2-3 महिने पुरेल एवढा सप्लाय आहे। तर तुमच्या माध्यमातून मी हे जनमानसला विनंती करतो का फक्त काही दिवसासाठी कमर्शियल सिलेंडर्स हे उपलब्ध राहणार नाही। दरम्यान युद्धामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना LPG सिलेंडर देण्यावर बंदी घातली आहे। आता हा गॅस केवळ घरगुती वापरासाठीच पुरवण्यात येईल। गॅसचा पुरवठा केवळ सरकारी कंपन्यांद्वारेच करता येणार आहे, असा आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काढलाय। मात्र एकीकडे व्यावसायिक गॅस बंद झाला असताना दुसरीकडे घरगुती ग्राहकांनाही वेळेवर सिलेंडर मिळेनासं झालंय। गॅस एजन्सीकडून ग्राहकांना पुढचे महिनाभर सिलेंडर मिळणार नाहीत असं सांगितलं जात आहे, आणि त्यामुळे गॅसचा काळा बाजार वाढण्याची भीती वर्तवली जाते आहे।